मग नक्की काय रिझन होतं की तुमचा एवढा चांगला एमएनसी जॉब सोडून तुम्हाला इकडे ज्वेलरी ब्रँडकडे कसं असतं, जरी तुम्ही किती कमवलं तरी पण कसं होतं की एका विशिष्ट जबाबदारीसाठी तुम्हाला तो किती कमवलं ते सोडून घरीच बसावं लागतं किंवा घरची जबाबदारी जास्त महत्वाची वाटते त्या पगारासमोर. घरच्यांची रिस्पॉन्सिबिलिटी भरपूर होती माझ्यावरती. मुख्य म्हणजे मुलाची. माझा मुलगा लहान होता, म्हणजे अक्षरशः काही नातेवाईक म्हणाले की तू मूर्ख आहेस, वेडी झाली आहेस का, की हातात येणारा पैसा सोडून तू घरी बसली आहेस, की आज ते कुठे करोडोनी आणि अब्जांनी डील करत असतील तर आपण. नमस्कार, मी अंकिता ग्रोमोशनच्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजचा पॉडकास्ट स्पेशली त्या बायकांसाठी आहेत ज्या गृहिणी आहेत. कारण आपल्याकडे एक म्हण आहे, मुलगी शिकली प्रगती झाली. आजकाल मुली शिकतात सुद्धा, खूप छान डिग्री घेतात, डॉक्टर वकील बनतात. पण किती मुली अशा आहेत की ज्या शिकल्यानंतरही त्यांचा जॉब कंटिन्यू करतात. कारण आपल्याकडे कसं आहे, मुलीचं लग्न झालं, हा नवऱ्याच्या घरचं चांगलं आहे, घरचे चांगले कमवतात, नवरा चांगला कमवतो, मग तुला कमवायची काय गरज आहे, किंवा मुलांचं करिअर, त्यांच्याकडे लक्ष देणं, या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना त्यांचा जॉब सोडावा लागतो. पण घरी बसून सुद्धा एक चांगला बिझनेस रन करता येऊ शकतो. याचं एक उदाहरण म्हणजेच निलंबिका ताई. आज त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांचा एक ज्वेलरी ब्रँड आहे की ज्या ते स्वतः घरी बसून रन करतात आणि लाखोंमध्ये त्यांचा इन्कम आहे. नमस्कार निलंबिका ताई, तुमचं आमच्या ग्रोमोशनच्या सिरीज मध्ये स्वागत आहे. नमस्कार, मी निलंबिका बसवराज. गेली 10 ते 12 वर्ष मी या फील्डमध्ये आहे. तर माझं बेसिक शिक्षण जे झालेलं आहे ते इंजिनिअरिंग केलेलं आहे मी, आणि गेली 10 वर्ष जॉब करून नंतर पुन्हा मी या बिझनेस रन करत आहे. बिझनेस रन करून सुद्धा मला आता 10-12 वर्ष झालेले आहेत. सुरुवातीला तुमचं एज्युकेशन कशातून? माझं एज्युकेशन झालंय केमिकल इंजिनिअरिंग मधनं. मी 10 वर्ष MNC मध्ये जॉब केला आणि त्याच्यानंतर मग जसं तू आता इंट्रोडक्शन दिलं की मुलांमुळे आणि घरच्या सगळ्या जबाबदारीमुळे मलाही एका ह्याच्यानंतर जॉब सोडून मी पण घरीच होते. ओके, मग नक्की काय रिझन होतं की तुमचा एवढा चांगला MNC जॉब सोडून तुम्हाला इकडे ज्वेलरी ब्रँडकडे? कसं असतं, जरी तुम्ही किती कमवलं तरी पण कसं होतं की एका विशिष्ट जबाबदारीसाठी तुम्हाला तो किती कमवलं ते सोडून घरीच बसावं लागतं किंवा घरची जबाबदारी जास्त महत्वाची वाटते त्या पगारासमोर. घरच्यांची रिस्पॉन्सिबिलिटी भरपूर होती माझ्यावरती. मुख्य म्हणजे मुलाची. माझा मुलगा लहान होता, तर त्याच्यासाठी मी तो जॉब पूर्णपणेच बंद केला आणि घरी माझे स्वतःचे आई वडील होते, ते बरेच वयस्कर होते, तर त्यांना बघणं, मुलाकडे बघणं आणि करिअर. ओके, म्हणजे माहेरचं सासरचं दोन्ही, त्यामुळे तुम्ही जॉब सोडून दिला आणि पूर्ण घराकडेच लक्ष दिलं. पण मग नातेवाईकांचा रिस्पॉन्स कसा होता की अरे एवढा चांगला जॉब सोडलाय आणि तू घरी बसलीस? नातेवाईक म्हणजे अक्षरशः काही नातेवाईक म्हणाले की तू मूर्ख आहेस, वेडी झाली आहेस का, की हातात येणारा पैसा सोडून तू घरी बसली आहेस, की ऍटलिस्ट घरनं तरी काहीतरी कर. पण अशी परिस्थिती होती की मला दोन्हीकडे हँडल होत नव्हतं टायमिंग्स, आणि मुलगा लहान असल्यामुळे त्याच्याकडे पूर्ण बघणं, आणि शेवटी असं होतं की जो काही पैसा आपण कमवतो तो जर आपण आपल्या घरच्यांसाठी किंवा आपण स्वतः त्यांच्यासाठी काही वेळ देऊ शकत नसो तर त्याला काही खरोखर अर्थ राहत नाही. पण मग असं कोणता काही प्रसंग घडला की ज्यामुळे तुम्हाला असं वाटलं की ज्वेलरी ब्रँड सुरू केला पाहिजे? ऍक्च्युली आमचं पिढीजातच सोनं चांदीमध्ये भरपूर व्यवसाय सासरकडच्यांचा आहे, पण बेसिकली मी आणि माझे हजबंड इंजिनिअरिंग फील्डमध्येच आहोत. तर असं झालं की लग्न समारंभ होते भरपूर घरामध्ये. तर माझ्या नंदेचं स्वतःचं लग्न होतं, तर सोन्याचे करून झाल्यावर प्रत्येक ह्याला आम्हाला दागिने लागत होते ना. प्रत्येक आता सणवाराला वेगळं हे आलं, वेगळं किती आपण म्हणजे सोन्यामध्ये करणार असं पण एक पॉइंट आला, आणि तेच डिझाईन्स होत्या. तर आम्ही ठरवलं की चला आपण बघूयात दुसऱ्या इमिटेशन मध्ये किंवा 1 ग्रॅम मध्ये. तर तेव्हा असं आम्हाला जाणवलं की खूप ऑप्शन्स कमी होते त्याच्यामध्ये. त्या काळी म्हणजे 2010 मध्ये जेव्हा मी चालू केलं तेव्हा लिमिटेड ऑप्शन्स आम्हाला, आणि
क्वालिटी त्या काळी एवढी एवढी नव्हती. चांगली तर नाही. तेव्हा असं जाणवलं की आपण वेंडर्स शोधावे, मॅन्युफॅक्चरर्स शोधावे आणि ह्या गोष्टीमध्ये आपण सुद्धा काही डेव्हलप. आणि बेसिक माझं केमिकल इंजिनिअरिंग असल्यामुळं मला बरंचसं मेटल आणि त्यांचे जे पॉलिश होतं किंवा काय वापरलं जातं जेम्स वगैरे, ते भरपूर मला त्याच्याबद्दल नॉलेज होतं. म्हणजे बॅकग्राऊंड ज्वेलरीचं असल्यामुळे वेंडर्स वगैरे शोधायला एवढा त्रास झाला हा नाही. त्रास झाला नाही. आणि मुळात असं झालं की मला थोडं मेटल पॉलिशिंग आणि भरपूर आम्हाला शिकवलं जायचं केमिकल इंजिनिअरिंग मध्ये. तो अभ्यास मला खूप तिथे उपयोगी पडला. तर ते एकात एक असं जुळून आल्यासारखं झालं. तर तेव्हा मी ते म्हटलं की चला आपण हे पण एक करून पाहूया. आणि बेसिक मी लहानपणापासूनच माझं होतं की काही ना काही स्वतः करायचंच. आणि ती वेळ जुळून आली की मला अचानक सोडावा लागला जॉब. तर हे एक फील्ड पण चांगलं आहे, बघूयात करून, म्हणून आम्ही चालू केलं. तेव्हा मग आम्ही ठरवलं की तो आगम बाय निलांबिका हा ब्रँड आमचा सुरू केला. हा तेव्हा. पण आगम नाव म्हणजे मी तर पहिल्यांदाच ऐकलंय. नक्की मग त्याचं मिनिंग काय होतं? आगम म्हणजे बेसिकली ही एक सुरुवात तुम्ही म्हणू शकता. म्हणजे तो एक संस्कृत शब्द आहे. हा संस्कृत शब्द आहे की इथून तुमची सुरुवात होती आहे प्रत्येक गोष्टीची. तर जशी आमची सुरुवात झाली तर त्याच्यामधनं आम्ही हा नाव हे केलं की आगम. आणि मग मला जास्त ओळखलं जातं बऱ्याच ठिकाणी निलांबिका. तर मग म्हणून आम्ही त्याला एक आगम बाय निलांबिका म्हणून सुरू केलं. मग आता त्यात कस्टमरचा रिस्पॉन्स कसा आहे? तो खूप छान रिस्पॉन्स आहे कस्टमर्सचा आम्हाला. की नवीन नवीन आम्ही डिझाईन्स त्यांच्यासाठी घेऊन येतो आहे. तर नवीन नवीन सुरुवातीला असं होतं की तोचपणा येऊ नये म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले डिझाईन्स चेंज करायचा. थोडं ट्रेडिशनल, थोडं वेस्टर्न, असं भरपूर चेंजेस करत आलो आम्ही आमच्या ब्रँडमध्ये. कस्टमर क्वालिटी विषयी, प्राइसिंग विषयी कस्टमर्सचं असं आहे की क्वालिटी तुम्ही त्यांना द्या. तर प्राइस सुद्धा आम्ही मार्केट पेक्षा थोडेसे जसं होम बेस्ड असल्यामुळे तर आम्ही ते अफोर्ड करू शकतो की मार्केट रेट पेक्षा थोडं कमी. डेफिनेटली क्वालिटी आहे तर रेट असणारच आहे. कुठेही आम्ही चीप मटेरियल किंवा साधं असं वापरत नाही. हे थोडं प्रीमियम क्वालिटी, थोडंसं लक्झरियस क्वालिटीमध्ये हे कन्सिडर होतात ज्वेलरी आमची. तर त्या हिशोबाने आमच्या कस्टमर्सना क्वालिटी, आमची सर्व्हिस आणि ओव्हरऑल जे आमचं रिलेशन एक आहे कस्टमर्स बरोबर किंवा बॉन्डिंग जे आहे, तुम्ही म्हणता अगदी फॅमिली सारखं बॉन्डिंग आहे. तर त्याच्यामुळे माझ्याकडे भरपूर आज कस्टमर्स जॉईन झालेले आहेत. आणि आता असं झालंय की ते मला ताई, मी त्यांना ताई, मी जर त्यांच्यापेक्षा मोठी असेल तर ते मला ताईच म्हणून कन्सिडर करून हक्कानी ऑर्डर्स देतात. आणि मला एखाद्या वेळेस जर उशीर झाला म्हणजे रिटर्न कस्टमर जास्त आहे. मी असं होतं की ब्राईड साठी कोणी घेतलंय तर त्या ब्राईडची सासू सुद्धा म्हणेल की कुठनं घेतलंस, छान आहे. मग त्या सासूबाईंची बहीण, मग ते फॅमिलीमध्ये बायकांमध्ये जास्त चर्चा दागिन्यांचीच असते मोस्टली, दागिने आणि साड्या. म्हणजे एकीने घेतलं एका फॅमिलीमध्ये तर तिला आवडलं, घरातल्यांना आवडलं की मग ते डिस्कशन होतच की कुठनं घेतलं काय, आणि मग मला पण मागव किंवा मला सुद्धा. तर ते असं जास्त माझं कस्टमर बेस असा डेव्हलप झालाय. यू कॅन से माउथ पब्लिसिटी. मग आता नेमकी USP काय आहे तुमच्या बिझनेस की लोक नक्की का आणि कशासाठी येतात इथे तुमच्याकडे? एक तर आमचं युनिक पॅटर्न्स आहेत. टेम्पल ज्वेलरी, आमचं युनिक डिझाईन्स तुम्हाला प्रत्येक वेळी बघायला मिळेल 1 ग्रॅम मध्ये. कारण मी पण तुमच्या पेजवर पाहिलं होतं मोत्यांचं मंगळसूत्र. म्हणजे मी तर ते पहिल्यांदा कधी ऐकलं नव्हतं, फर्स्ट टाइमच त्याच्यावर पाहिलं. छान होतं, म्हणजे युनिक काहीतरी. तर प्रत्येक वेळी नवीन आम्ही करायचा प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांना सर्व्हिस, कस्टमर कधी पण तुमच्याशी जोडला जातो. तुम्ही बघाल, तुम्ही एखाद्या किराणा मालाच्या दुकानात गेलात, तुम्ही त्यांचं कस्टमरशी किंवा ह्यांच्याशी अगदी ताई आणि अक्का असं एकदम क्लोज रिलेशन असतं. तर किती मॉलमध्ये आजकाल गेले तरी पुन्हा आपण त्याच त्यांच्याकडे जातो. तो एक तर रिलेशनशिप आमचं आम्ही प्रयत्न करतो की मेंटेन ठेवू.
दुसरी गोष्ट क्वालिटी चांगली Quality प्रोव्हाइड चांगली करतो आणि ऑफकोर्स रेट्स Affordable आहेत. अफोर्डेबल ठेवायचा प्रयत्न करतो. जिथे क्वालिटी आहे तिथे निश्चितच रेट असणार आहेत. पण त्यामुळे मग आता मार्केटमध्ये खूप सारे ब्रँड्स आहेत ज्वेलरीचे, मग तुम्ही त्या कॉम्पिटिशनला कसं फेस करता? नाही, मी तर म्हणेन ती कॉम्पिटिशन त्यांच्याबरोबर नाहीच आहे. Okay. कारण इतके मोठे मोठे ब्रँड्स याच्यामध्ये आलेले आहेत. आता तुम्ही बघाल की सोन्याचा भाव दिवसेंदिवस एवढा वाढत चाललाय की लोक आता सगळं 1 ग्रॅम मध्ये आणि टेम्पल ज्वेलरी मध्ये इन्व्हेस्ट करतायत. मोठे मोठे ब्रँड्स आहेत की जे वडिलोपार्जित चालत आलेले ब्रँड सुद्धा आता ह्या फील्ड मध्ये आलेले आहेत. तर ही इंडस्ट्री किंवा हे मार्केट इतकं प्रचंड मोठं आहे की रोजचे जरी 20-25 नवीन लोक आले तरी तुम्ही म्हणजे त्यांच्या बरोबर कम्पीट नाही करू शकत. तर मला वाटतं की कॉम्पिटिशन ही स्वतः बरोबर आणि आपण किती चांगलं देतोय ह्याच्यामध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करतो त्याच्यावर आहे. कारण आज ते कुठे करोडोनी आणि अब्जांनी डील करत असतील तर आपण त्यांच्याशी माझं कॉम्पिटिशन नाहीच आहे. फक्त एवढंच आहे की मी जे आज करते त्याच्यापेक्षा बेटर अजून उद्या करू शकते का, हेच माझं नवीन आणि लोकांना किती चांगली सर्व्हिस मी प्रोव्हाइड करू शकते हेच माझ्याशीच कॉम्पिटिशन असणार आहे. अच्छा. आणि मग आता तुमच्या ज्या डिझाईन्स आहेत, तुमची ज्वेलरी ती म्हणजे ऑल ओव्हर इंडिया पॅन इंडिया डिलिव्हर होते? हो, पॅन इंडिया होते. आमची ज्वेलरी बाहेर सुद्धा जाते, आउट ऑफ US, UK, बरेचसे महाराष्ट्र मंडळ जे आहेत तिथे सुद्धा जाते आमची ज्वेलरी. तर ऑल ओव्हर इंडिया सोडून बाहेर सुद्धा आम्ही सगळं म्हणजे आमचे साज जातात, तन्मणी जातात, नथीचं तर म्हणजे जेव्हा संक्रांत असते नथ तर आमच्या म्हणजे असे बॉक्स पॅकिंगने जातात नथ. त्याच्यामध्ये नथ स्पेशल आहे तुमच्याकडचं एकदम काय म्हणतात? हो, म्हणजे असं नथ क्वीन, तन्मणी क्वीन सध्या सोशल मीडियावरती खूप हे प्रचलित होत आहे. तर तसं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे तुमच्याकडे कस्टमर जास्त नथ आणि तन्मणी नथ आहे, तन्मणी आहे. आणि आता एवढ्यातच आम्ही 6 महिने झाले इंट्रोड्यूस केले टेम्पल ज्वेलरी की जी प्रॉपर साऊथ मधनच येते. तिथेच कारागिरी करतात, कारवार कारागिरी असते, ती स्पेशल असते ती साऊथ वरून इकडे. हो. म्हणजे त्यांना तुम्ही डिझाईन्स प्रोव्हाइड करता, नंतर ते थोडं मॅन्युफॅक्चरर ते बनवतात, थोडं आम्ही त्यांच्याकडनं म्हणजे आमचे फिक्स वेंडर आहे की ते आमच्यासाठी म्हणजे स्पेशली आम्ही करून घेतो त्यांच्याकडनं. आणि डिफरंट पॅटर्न्स, डिफरंट डिझाईन्स प्रत्येक वेळी करायचा भरपूर प्रयत्न करतो आम्ही. म्हणजे आज जर तुम्ही इंजिनियर असता आणि तुम्ही जर MNC मध्ये जॉब करत असता आणि आत्ताच्या तुम्ही, तर मग दोघांमध्ये जर इमॅजिनेशन केलं तर मग तुम्ही असं की मी इकडे जास्त काय म्हणतात इकॉनॉमिकली, तर तुम्हाला काय आहे नक्की? नाही, निश्चितच म्हणजे इकॉनॉमिकली तुम्ही बघाल तर नोकरीमध्ये एक फिक्स्ड इन्कम असतं की आपण तिथे तेवढाच वेळ तुम्हाला द्यावा लागतो, सॅलरी. आणि इथे असं आहे की वेळ आपला आहे, बिझनेस आपला आहे, घरचं बघून निश्चितच. आणि 24/7 तुम्ही बिझनेस करतच असता. तर निश्चित इकॉनॉमिकली तुम्ही म्हणाल तर फिक्स्ड सॅलरी आणि बिझनेसचा हा फरक भरपूर असतोच. पण आय एम मोर कम्फर्टेबल इन बिझनेस. इकॉनॉमिकली हो, मी स्टेबल चांगलीच आहे, व्यवस्थित आहे. पण आता घरी बसलेल्या ज्या बायका आहेत गृहिणी, म्हणजे ऑफकोर्स गृहिणी पण काय वाईट नाहीये, ते पण एक चांगलंच आहे. मग तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल की घरी बसून तुम्ही असे बिझनेस करू शकता, याच्याविषयी तुम्ही काय सांगताल त्यांना? नाही, घरी बसून मला वाटतं आता भरपूर बायका आहेत की ज्या आता घर बसल्या भरपूर बिझनेस करतात की जसं त्यांचे क्लाउड किचन्स असतात किंवा घरनं तुम्ही भरपूर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता. तर मी असं म्हणेन की ज्या बरोबर आहे शिक्षण केलंय, तुम्ही जॉब करताय, पण ज्यांना प्रायोरिटीज आहेत की नाही आम्हाला घर बघून पण काही करायचं आहे, तर निश्चितच त्यांनी घरनं व्यवसाय करणं कधी पण चांगलंच आहे. आणि तुम्ही दोन्हीकडे बॅलन्स, वर्क लाईफ बॅलन्स आरामात करू शकता. त्याचे पण वेगळे स्ट्रगल्स आहेत. पण मला वाटतं बायकांना ते जन्मजातच स्ट्रगलची सवय असते, त्यामुळे त्यांना ते खूप इझी नाही मी म्हणणार, पण त्यांना ते हातवळणी होऊन जातं.
तर मग आज तुमचा इंजिनियर MNC प्रवास टू हाऊसवाईफ आणि त्याच्यानंतर तुम्ही बिझनेस सुरू केला, हा प्रवास तुमचा आम्ही ऐकला. आणि तुम्ही सुद्धा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ग्रोमोशनला फॉलो करा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.